Ich mag dich sehr viel. Ich liebe dich. मी काय म्हटलं हे सगळ्यांना कदाचित कळलं नसेल, कारण हे बोललेलं करण्यासाठी मी तुम्हाला समजेल अशी भाषा वापरायला हवी नाही का? संवादाप्रमाणे प्रेमात देखील हाच नियम लागू होतो. आपण बरेचदा समोरच्याला समजत नसलेली भाषा वापरतो आणि मग आपलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोचत नाही म्हणून खंत करतो. कारण प्रेमाला भाषा असते हे आपल्याला माहितीच नाही. तेव्हा प्रेम आहेच, ते त्यानं समजून घ्यावं या विचारापेक्षा ते प्रेम त्याच्यापर्यंत थेटपर्यंत जर पोचवलं तर किती कठीण गोष्टी सोप्या करता येतील. कारण प्रेमाच्या या विविध भाषांचा वापर जर आपण केला तर आपल्या जोडीदाराच्याच नव्हे तर सगळ्या जीवलगांचा जो एक लव्ह टँक असतो, इमोशनल बँक जी असते ती कायम भरलेली असेल. पण दुर्दैवानं त्याची जाणीव नसल्यानं किंवा त्याचं महत्व वाटत नसल्यानं बरेच जण एकमेकांना शाब्दिक फटकारे मारत बोचकारताना दिसतात. पण अजूनही वेळ गेलेली नाही. जीवलगांवर असलेलं प्रेम त्यांच्यापर्यंत थेटपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्या प्रेमाची भाषा आपल्याला वापरता येईल आणि मग मला वाटतं की ते सगळ्यात मौल्यवान दिवाळी गिफ्ट असेल. पण प्रेमाची भाषा ओळखायची कशी? तर आपला जोडीदार जी कंप्लेंट सतत करतो, ज्या कारणावरून खंतावतो त्यावरून. तसंच एखाद्या वर्तनावरून जर जोडीदार सतत टीका करत असेल किंवा टीका करत असेल आणि त्याबद्दल जर सांगत असेल तर त्याच्यावरून त्यांच्या प्रेमाच्या भाषेचा अंदाज लावता येईल. आणि स्वतःच्या प्रेमाची भाषा कशी ओळखायची? तर जोडीदाराच्या काही वागण्याने जेव्हा आपण हर्ट होतो, ज्याच्या अभावामुळे आपल्याला प्रेम नाही असं वाटतं किंवा असुरक्षित वाटतं, ती आपली भाषा. तेव्हा इश माग दिश झेर फील इश लिब दिश हे म्हटलेलं कळण्यासाठी जोडीदाराने जर्मन शिकण्यापेक्षा मला तू आवडतोस, तुझ्यावर माझं प्रेम आहे हे त्याला समजेल असं मराठीतून सांगणं जास्त संयुक्तिक नाही का? तेव्हा आपल्या जोडीदारालाच नव्हे तर इतर जीवलगांना देखील त्यांना येत असलेली प्रेमाची भाषा आपण समजणं, शिकणं आणि वापरणं ही या वर्षीची दिवाळीची सर्वोत्तम भेट असेल यात शंका नाही.